म्हणजे महाराष्ट्र राज्यातील उमरगा तालुक्यामध्ये हे आंदोलन छेडणार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील किंवा संपूर्ण देशभरातील होमगार्डचा विषय घेऊन आझाद मैदानावरही आंदोलन झालेलं आहे। अनेक मागण्या आम्ही मान्य करून घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर दिल्ली येथे जंतर मंतर मैदानावरही आपण आंदोलन केलेलं आहे। तर सर्वात आम्हाला होमगार्डच्या संदर्भात दोनच मागणी आम्हाला करायची आहेत। पहिली मागणी म्हणजे सर्वात पहिल्यांदा भारत सरकारने सर्व ब्रिटिशकालीन कायदा संपुष्टात आणला, मात्र होमगार्डचा जो ब्रिटिशकालीन कायदा आहे तो अद्याप संपुष्टात आणलेला नाही। तो कायदा बदल होणे गरजेचं आहे। आत्ताच्या परिस्थितीत तेव्हा होमगार्ड संघटना म्हणजे एक मानसेवी संघटना होती, म्हणजे अनेक डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, अनेक व्यक्ती म्हणजे स्वखुशीने या समाजसेवेमध्ये ते होमगार्ड संघटनेमध्ये संलग्न व्हायचे।